15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। दरवर्षी या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात आणि देशाला संबोधित करतात। आपण हे अगदी लहानपणापासून पाहत आलोय, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? देशाचा कारभार संसदेतून चालतो, प्रशासन राष्ट्रपती भवनातून चालते, मग हे भाषण संसदेतून किंवा राष्ट्रपती भवनातून का नाही होत? दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्लाच का निवडला जातो? यामागे कोणतीही साधी राजकीय परंपरा नाही, तर शेकडो वर्षांचा एक असा रक्तरंजित आणि स्फूर्तिदायक इतिहास दडलाय, जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। आणि कदाचित हे तुम्हाला माहिती नसेल की 1947 साली पंडित नेहरूंनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवलाच नव्हता। मग कधी आणि कुठे फडकवला होता? चला तर मग जाणून घेऊयात आपल्या या आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं। याची सुरुवात होते 17व्या शतकात। मुघल सम्राट शहाजहानने दिल्लीत 1638 ते 1648 या काळात हा भव्य लाल किल्ला बांधला। तो केवळ एक किल्ला नव्हता, तर तो भारताच्या सत्तेचा सर्वात मोठा मुकुट होता। मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून या वास्तूचा दबदबा संपूर्ण आशिया खंडात होता। जो लाल किल्ल्यावर राज्य करेल तोच संपूर्ण भारतावर राज्य करेल, अशी ती ओळख होती। पण हीच भव्यता आणि मुघलांचा दबदबा ब्रिटिशांच्या डोळ्यात खुपत होता, कारण जोपर्यंत लाल किल्ला भारतीयांच्या हातात आहे तोपर्यंत आपण या देशावर राज्य करू शकत नाही, हे इंग्रज चांगलंच जाणून होते। पुढे 1857 साल उजाडलं आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य समराची ठिणगी पडली। देशभरातील हजारो सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी दिल्लीकडे कूच केली। त्यांनी शेवटचे मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व दिले। याच लाल किल्ल्यावरून इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या बंडाचे रणशिंग फुंकले गेले आणि लाल किल्ला भारतीय स्वातंत्र्याचा केंद्रबिंदू बनला। पण दुर्दैवाने काही महिन्यातच हा उठाव इंग्रजांनी अत्यंत क्रूरपणे मोडून काढत लाल किल्ल्यावर ताबा मिळवला आणि आपला ऐतिहासिक सूड उगवला। बहादूर शाह जफर यांना कैदी बनवून हद्दपार केले, किल्ल्यातील संपत्ती लुटली आणि या ऐतिहासिक वास्तूला चक्क ब्रिटिश सैन्याची छावणी बनवून टाकली। या भारताच्या सार्वभौमत्वाचा त्यावेळी झालेला सर्वात मोठा हा अपमान होता। पण भारतीय शांत बसणार नव्हते। दुसऱ्या बंडाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला चलो दिल्लीचा नारा दिला। लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकवण्याचे त्यांचे स्वप्न होते। 1945 ते 1946 मध्ये जेव्हा आझाद हिंद सेनेच्या शूर अधिकाऱ्यांना इंग्रजांनी पकडले, तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी इंग्रजांनी मुद्दाम लाल किल्लाच निवडला। भारतीयांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा डाव होता, पण हाच डाव त्यांच्यावर उलटला आणि संपूर्ण देश या खटल्याच्या निमित्ताने एकवटला। लाल किल्ला आता केवळ दगडांची वास्तू राहिला नाही, तर तो भारतीयांच्या अस्मितेचा आणि इंग्रजांविरुद्धच्या क्रांतीचा जळता निखारा बनला। आणि अखेर तो सोन्याचा दिवस उगवला। 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला। पण ऐतिहासिक नोंदीनुसार 15 तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू इंडिया गेट जवळचे प्रिन्सेस पार्क येथे तिरंगा फडकवला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी नेहरूंनी लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारताचा तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केले। ज्या लाल किल्ल्यावरून इंग्रजांनी भारताची सत्ता हिरावून घेतली होती, त्याच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून भारताने आपला अभिमान परत मिळवला। त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग 17 वर्षे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचा विक्रम सुद्धा केला। इंदिरा गांधी यांना हा बहुमान एकूण 16 वेळा मिळाला, तर अटल बिहारी वाजपेयी हे लाल किल्ल्यावरून 6 वेळा तिरंगा फडकवणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले होते। आजवरच्या या परंपरेत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवा विक्रम प्रस्थापित केला असून 2014 पासून आतापर्यंत सलग 11 पेक्षा अधिक वेळा तिरंगा फडकवून त्यांनी बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त वेळा हा बहुमान मिळवण्याचा इतिहास रचला आहे। त्यामुळे आज जेव्हा आपण लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे भाषण ऐकतो, तेव्हा तिथे फक्त लाल रंगाचे दगड नसतात, त्या दगडांमध्ये 1857च्या क्रांतिकारकांचे सांडलेले रक्त आहे। त्यात आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचा घाम आणि नेताजींची स्वप्ने कोरलेली आहेत। लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे ही फक्त एक राजकीय प्रथा नाही, तर तो 140 कोटी भारतीयांचा विजयोत्सव आहे, ज्यांनी आपल्याला गुलाम बनवले, त्यांच्या छातीवर पाय रोवून मिळवलेला हा आपला स्वाभिमान आहे।
ही ऐतिहासिक माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.